नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण पश्चिमेत घडला इतिहास. महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर सलग दुसऱ्यांदा विजयी. 42,000हून अधिक मतांनी विश्वनाथ भोईर विजयी. ठाणे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाची जागा असलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा इतिहास घडला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सलग दुसऱ्यांदा निवडून देत कल्याण पश्चिमेतील मतदारांनी राजकारणामध्ये नवीन अध्याय रचल्याचे दिसून आले. महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी थोड्या नव्हे तर तब्बल 42,454 मतांनी आपल्या विजयाची भगवी पताका फडकवली. कल्याणातील जनतेनं विकास करणाऱ्या महायुतीच्या आणि तिच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्यानेच कल्याण पश्चिमेत हा इतिहास घडल्याची प्रांजळ कबुली विश्वनाथ भोईर यांनी आपल्या विजयानंतर दिली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा गेल्या 3 विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला असता या ठिकाणी प्रत्येक वेळी मतदारांनी नवीन व्यक्तीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कल्याण पश्चिम कोणाच्या बाजूने कल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यातच निवडणुकीमध्ये प्रथमच 55%हून अधिक मतदान झाल्याने ही वाढीव मते कोणाला जिंकवतात याची उत्सुकता लागली होती. मात्र कल्याणकरांनी यावेळी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनाच केवळ पसंती दिली नाही तर गेल्या वेळेपेक्षा उच्चांकी मतांनी निवडूनही दिले. तर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी आपल्याला दर्शविलेल्या पाठिंब्यामुळे मतांचे विभाजन टळले आणि इतक्या मोठ्या मतांनी आपण निवडून आल्याचेही विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच विश्वनाथ भोईर यांनी कायम राखलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. यावरूनच कल्याण पश्चिमेतील मतदारांनी त्यांना दिलेल्या पसंतीची कल्पना येऊ शकते. विश्वनाथ भोईर यांना 1,26,020 इतकी मते, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांना 83,566 अधिक मते आणि मनसेचे उल्हास भोईर यांना 22,114 अधिक मते मिळाली. दरम्यान विश्वनाथ भोईर यांच्या या दणदणीत विजयानंतर महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा मोठा जल्लोष केल्याचे दिसून आले. ढोल, ताशे, फटाके आणि गुलालाची उधळण करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला विजय साजरा केला. कल्याण पश्चिमेत इतिहास घडलाय. पुन्हा तुम्ही एकदा निवडून आलेला आहात, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी घोडदौड चालू आहे त्याचप्रमाणे कल्याण पश्चिममध्ये सुद्धा महायुतीचा प्रचंड असा विजय झालेला आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि मतदार राजा यांनी पुन्हा एक इतिहास घडवलेला आहे. कल्याणबद्दल असं बोललं जातं की जे आमदार एकदा होतात ते पुन्हा रिपीट होत नाहीत, परंतु महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ते दाखवून दिलं आणि मतदार राजांनी ते दाखवून दिलं की विकास करणारा व्यक्ती, विकास करणारी महायुती, विकास करणारे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जो महायुतीचं सरकार आहे, ज्या वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या गेलेल्या आहेत, ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे कल्याण पश्चिममध्ये जो इतिहास घडलेला आहे की मागच्या वेळचे विश्वनाथ भोईर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलेलं आहे. आणि हा इतिहास जो तुम्ही बोलता की इतिहास घडला तर तो इतिहास ह्या प्रकारचा आहे की पुन्हा रिपीट न होणारी सीट महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी विकासाच्या नावाने पुन्हा एकदा निवडून दिलेले. नरेंद्र पवार जे आहेत ते तुमच्या सोबत आल्यामुळे आणखी विजय हा सोपा झाला होता. तुम्ही बोलले पण होते की आता विजय निश्चित आहे. ते कशा पद्धतीने तुम्ही श्रेय द्याल त्यांना? नाही, कसं आहे माहिती आहे का, जी मतं महायुतीची होती ती मतं विभागली गेली असती आणि मग त्याचा दुष्परिणाम झाला असता. परंतु नरेंद्र पवारांनी मोठं मन दाखवलं, वरुण पाटील यांनी दाखवलं, आमच्याच पक्षातील रवी पाटील असतील, मयूर पाटील असतील, अरविंद मोरे असतील आणि इतर जे इच्छुक होते ह्या सर्वांनी एकत्रितपणे
मोठं मन करून ही एकच उमेदवार आपला महायुतीचा विश्वनाथ भोईरांच्या रूपाने आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करून पूर्णपणे पाठिंबा देऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या कामाचा परिणाम म्हणजे मतदारांना जे आकर्षित केलं गेलं, मतदारांना जे पटवून दिलं गेलं की कल्याण पश्चिमचा विकास ही महायुती करू शकते, पर्यायाने महायुतीचे उमेदवार जे निवडून येतील आमदार म्हणून ते करू शकतात, हे जनतेने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि नरेंद्र पवार असतील किंवा सर्वच आमचे जे पदाधिकारी असतील यांनी जी मत विभागणी होणार होती ती टाळली आणि हा प्रचंड विजय, तुम्ही मला वाटतं 40,000च्या प्लस 43,000च्या पुढे जो विजय आहे हा विजय कल्याणमध्ये जनतेने करून दाखवलेला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.